नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद बाबर, मँगो हॉलिडेजचा फाउंडर, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर. कोरोनानंतरचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स पर्यटन विश्वावरती काय झालेत या विषयावरती संवाद साधण्यासाठी आज मी तुमच्या समोर आलेलो आहे. एका मोठ्या विश्रांतीनंतर आम्ही लवकरच येत आहोत परत नवीन उभारी घेऊन, आधीपेक्षा जास्त वेगाने, प्रचंड जोमाने, अधिक अचूकतेने आणि खूप खूप प्रेमाने सुद्धा पर्यटन करण्यासाठी. आम्ही पण तुमच्या इतकेच उत्सुक आहोत. लवकरच लस मिळायची प्रतीक्षा संपली की आपण दुप्पट वेगाने पर्यटन करणार आहोत. कोरोनानी ज्या अनेक गोष्टी आपल्याला शिकवल्या त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आयुष्य हे अतिशय अनिश्चित आहे. आज आहे पण उद्या असेलच याची खात्री नाही. आणि आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद जर आज आपण घेतला नाही किंवा जर तो क्षण फक्त पैसे कमावण्यासाठीच्या स्ट्रगलमध्येच वाया घालवला तर कदाचित उद्या आपल्याकडे खूप पैसे असतील सुद्धा, परंतु त्या पैशांचा उपभोग घेण्यासाठी आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला आनंद देण्यासाठी उशीर पण झालेला असेल. जग खूप सुंदर आहे आणि आपण ते लवकरात लवकर अनुभवलं पाहिजे, त्याची प्रशंसा केली पाहिजे, त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि त्याच्या प्रती आभार सुद्धा व्यक्त केले पाहिजे. पु ल देशपांडेंसारखे सरस्वती पुत्र आणि संपन्न लेखक अनेक वर्षांपूर्वी सांगून गेले होते. त्यावेळी पु ल असं म्हणाले होते की पूर्वी लोकांना मरणाची भीती वाटायची, पण आता लोकांना जगण्याचीच भीती वाटू लागली आहे. आणि आता कोरोनासारख्या महामारीनी किंवा महारोगानी खरोखरच आज लोकांना त्याची प्रचिती पण यायला लागलेली आहे. एकमेकांना घट्ट मिठी मारून व्यक्त होणारं ते प्रेम किंवा प्रियजनांचा हातात हात घेऊन मिळणारं स्पर्श सुख इथून पुढे कदाचित दुर्मिळ पण होणार आहे. जसे कोरोनाचे अनेक वाईट परिणाम झाले तसेच काही चांगले सुद्धा झालेत. आणि त्यापैकी एक महत्त्वाचा जर कुठला असं तुम्ही मला विचारलं तर तो म्हणजे 5 महिने घरात डांबून ठेवलेल्या आपल्या शरीरामध्ये आणि त्या शरीरात डांबून ठेवलेल्या आपल्या त्या चंचल मनामध्ये निर्माण झालेली पर्यटनाला जाण्याची तीव्र इच्छा. जसं एखाद्या स्प्रिंगला तिच्या पूर्ण क्षमतेने दाबून ठेवलं आणि अचानक सोडलं तर ती ज्या वेगाने, ज्या ताकदीने, ज्या उत्कटतेने आणि ज्या रागाने उफाळून येईल तसंच काहीसं माझ्यासारख्या पर्यटन वेड्या लोकांचं होणार आहे. इतके वर्ष आणि वर्षातले इतके महिने पायाला भिंगरी लावल्यासारखं पर्यटन करणारा एक पर्यटन वेडा मी आणि माझ्यासारखे अनेक पर्यटन प्रेमी आज उत्सुकतेने पर्यटन परत सुरू होण्यासाठी, जसं एखादा चातक पक्षी 365 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्या पहिल्या पाण्याच्या थेंबाची वाट बघत असतो ना, आकाशाकडे तो डोळे लावून बसलेला असतो ना, अगदी तसेच डोळे लावून बसलेले आहोत. आणखीन एक चांगला बदल पर्यटकांच्या दृष्टीने घडलेला म्हणजे पर्यटकांचं महत्त्व संबंधित सेवा देणाऱ्या सर्व पर्यटन व्यवसायाशी संबंधित लोकांना कळालं आणि खरं तर त्या महत्त्वामध्ये प्रचंड वृद्धी सुद्धा झालेली आहे. पर्यटकांना कसपटासमान वागणूक देणाऱ्या आणि पर्यटकांना गृहीत धरून त्यांचा अपमान करणाऱ्या, इटालियन नावाडी किंवा तत्सम सेवा देणाऱ्या उद्धट लोकांना यावर्षी पर्यटक न आल्यामुळे झालेल्या गंभीर परिणामांची कल्पना सुद्धा आलेली आहे, ज्यामुळे त्यांच्या वागण्यात इथून पुढे सकारात्मक बदल नक्की घडतील आणि पर्यटकांना ते चांगली वागणूक, प्रेम आणि खूप महत्त्व देतील असं मला वाटतं. घडलेला दुसरा चांगला बदल म्हणजे या क्रायसिसमुळे पर्यटकांचं वाढलेलं महत्त्व. पर्यटन व्यावसायिक असोत किंवा एअरलाईन असो किंवा बस कंपनी असो किंवा पर्यटन स्थळं असोत किंवा स्वित्झर्लंड सारखा पर्यटनावर अवलंबून असलेला देश असो, आज पर्यटनाशी संबंधित प्रत्येक घटक एकत्र येऊन आपल्या मायबाप पर्यटकांना परत पर्यटन करण्यासाठी कसं प्रवृत्त करावं, त्यांना अजून काय आणि कसं देता येईल, त्यांच्या मनातली भीती कशी जाईल, स्वच्छता आणि हायजीन यामध्ये अजून काय सुधारणा करता येतील याच्यावर मोठं विचारमंथन करत आहे. त्यातून
खूप चांगल्या आणि पर्यटकांसाठी उपयुक्त गोष्टींचा खजिनाच आता उघडेल असं मला वाटतंय. इथून पुढचं पर्यटन आणि पर्यटनाशी संबंधित घडणाऱ्या घटना या अधिक चांगल्या, अधिक स्वच्छ, अधिक हायजिनिक आणि अधिक सुरक्षित तर असणारच आहेत, पण त्याला आता एका उत्कट प्रेमाची आणि त्या प्रेमाला सुद्धा लाडाची एक उबदार झालर असेल असं मला वाटतं. पर्यटनाची ही सुधारित आणि फाईनली फिल्टर्ड आवृत्ती तुम्हाला नक्कीच भावून जाईल याची मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद.